गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरु परमपूज्य मोरे दादा, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार मुजरा। माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा हा दिवस श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या निजगमनाचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच या दिवशी सर्व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात हा दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो। याच दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी परमपूज्य गुरुमाऊली यांच्या परमकृपाशीर्वादाने व आदरणीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्र कल्याणाकरिता तसेच मानव हिताकरता, त्याचबरोबर भूकंप, सुनामी, दहशतवाद, मानवनिर्मित आपत्ती, निसर्गनिर्मित आपत्ती यापासून संपूर्ण राष्ट्राचं संरक्षण होण्याकरिता तसेच समस्त भाविक सेवेकऱ्यांच्या हिताकरिता एक दिवसीय हवनयुक्त गुरुचरित्र सेवा तसेच श्री सिद्धमंगल पादुका पूजनाचे आयोजन दत्तधाम श्री क्षेत्र गाणगापूर येथे करण्यात आलेले आहे। या पवित्र भूमीमध्ये म्हणजेच श्री क्षेत्र गंधर्वपूरमध्ये दत्तप्रभूंनी श्री नृसिंह सरस्वती या अवतारामध्ये अनेक वर्ष वास्तव्य केले। याच ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी मानव कल्याणासाठी व भक्तांना दर्शनाकरिता आपल्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व सांगितले, जो कोणी भाविक माझ्या पादुकांचे पूजन करून माझ्या श्रद्धेने आळवणी करेल त्यांच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेल। म्हणूनच श्री गाणगापूर येथे सिद्धमंगल पादुका पूजनाचे अनन्यसाधारणाचे महत्व आहे। याच पवित्र भूमीमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी अनेक वर्ष वास्तव्य करून असंख्य भाविकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत व दुःखितांना दुःखमुक्त केले आहे। असे अनेक अनुभव आपण 5वा वेद म्हटला जाणाऱ्या साक्षात श्री दत्त महाराजांचे चरित्र असलेल्या श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये आपण वाचतो। म्हणून श्री गाणगापुराच्या पवित्र भूमीत श्री गुरुचरित्र पारायणाचे देखील फार मोठे महत्व आहे। कुठलेही पारायण ज्यावेळेस आपण हवनयुक्त करतो त्यावेळेस त्याची फलश्रुती अनेक पटीत वाढते आणि म्हणूनच सामुदायिकरित्या हवनयुक्त पारायण केल्यास या सेवेची व भूमीची ऊर्जा वाढून आपले प्रश्न लवकर मार्गी लागतात। अशा सेवेच्या दरम्यान कित्येक भाविकांना साक्षात दत्त महाराजांनी दर्शन दिल्याची अनुभूती आहे। श्री क्षेत्र गाणगापूर येथे हवनयुक्त एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण केल्याने ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, कुलदैवत, कुलदेवतेचे कोप मार्गी लागून श्री गुरूंचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात। तसेच श्री सिद्धमंगल पादुका पूजन केल्याने आर्थिक प्रश्न, संततीचे प्रश्न, विवाहाचे प्रश्न, कौटुंबिक प्रश्न मार्गी लागून नोकरी व्यवसायात यशप्राप्ती होते, स्थिर लक्ष्मी प्राप्ती होते व अष्टलक्ष्मींचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात। हवनयुक्त गुरुचरित्र पारायण सेवेची रूपरेषा। या सेवेची सुरुवात पहाटे 5 वाजता होईल। त्यानंतर दुपारी ठीक 12 वाजता आदरणीय दादासाहेबांची हेतुबुज होऊन महाप्रसादाने या सेवेची सांगता होईल। या सेवेकरिता साहित्य श्री गुरुचरित्र ग्रंथ, जपमाळ, श्री नित्य सेवा, आसन आदी साहित्य आपल्या सोबत असावे। श्री सिद्धमंगल पादुका पूजन दुपारी ठीक 3 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत पूर्ण होईल। या सेवेसाठी लागणारे साहित्य 2 फुलांचे हार, मिठाई आणि फळे। टीप: सेवेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रवेशपत्र हे बंधनकारक राहील। तसेच अधिक माहितीसाठी संपर्क पुढील प्रमाणे आहेत। सर्व 18 विभागातील प्रतिनिधींनी या सेवेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा व जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी या देवदुर्लभ
सेवेच्या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ.